तो नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या आजू चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. कुठे चाललो आपण आता? गणपती बघायला. गणपती बाप्पाच्या आगमनाला. कुठे आगमन? आमच्या विकारार्थ्याच्या आगमनाला चाललो आम्ही. आणि विकारार्थ का म्हणतात त्याला? कारण सार्वजनिक गणेशोत्सव समिती कन्नमनगर 1 या मंडळाच्या अंतर्गत एक फिजिओथेरपी सेंटर चालवले जाते. त्या फिजिओथेरपी सेंटरमुळे बऱ्याच जणांचे आजार बरे झालेत, म्हणून त्या गणपतीला विकारार्थ गणपती म्हणतात. अशा या विकारार्थ्यांच्या आगमनाला आम्ही चाललेलो आहोत. चला बघूया गणपती बाप्पा कसा येतो. कारण का आज मोठे गणपती येणार आहे, पण आज मोठे येणार आहे. फक्त 31 ला आमचे लहान गणपती येणार आहे. कारण का मोठे गणपती जे येणार आहे ते लगेच ते थोड्या दिवसांनी जे मोठे गणपती काय येतात तर त्यांचं डेकोरेशन करायचं असतं आणि ते डेकोरेशन करण्याच्या आधी त्यांना आतमध्ये बसवलं जातं, म्हणून त्यांना लवकर आणतात. आणि मग छोटे गणपती हे घरचे गणपती असतात ते कधी येतात? नंतर येतात. कधी येणार आहेत? 31 ला. चला तर मग आता गणपती बाप्पाच्या आगमनाला चला. तर ही आमच्या विकारार्थ्याच्या आगमनाची तयारी. काही ते डीजे लावलेलं आहे. आमचा विकारार्थ जो आहे त्याच्या आगमनाला ते आम्ही आलेलो आहोत. आणि हा आमचा विकारार्थ आलेला आहे ते जाऊ. कुठे आलास? कुठे आली? येतो.
विकारार्थ आमचा पुढे पुढे चालला आहे आणि आम्ही जरा माझं काही काम निघालं आहे त्यामुळे मी कुर्ल्याला जाऊन येत आहे. तर आपण संध्याकाळी परत थोड्या वेळाने भेटू. जी मगाशी मी तुम्हाला तयारी दाखवली जिथे DJ वाजणार आहे, त्या DJ वाजणार आहे तिथे कसं आगमन, DJनी कसं आगमन होणार आहे हे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आता सध्या मी तुमची रजा घेतो. आता मी जाऊन येतो, माझं एक काम आटपून परत येतो आणि तुम्हाला दाखवतो. आत्ताच मी कुर्ल्यावरनं आलेलो आहे आणि आता मी चाललो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बघतो DJनी जे त्याचं आगमन होणार आहे DJवरती ते बघायला जाणार आहोत आपण. तर चला फटाफट जाऊया आपण. आज सर्वत्र सगळीकडेच आज आगमन चालू आहे. एकदम विकारार्थाचं आगमन एकदम जोरात आहे ते बघायला जाणार. कुठे चाललो आहे आपण आता? आपण जो आधी गणपती बघितलेला सकाळी म्हणजे दुपारी तोच गणपती आपण बघायला तिकडे जाणार आहे. ते बघा. हा इकडे विराजमान होणार आहे आणि आता त्याची मूर्ती आतमध्ये येत आहे सभामंडपाच्या जवळ.